हॅलो अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो हा व्हिडिओ खूप जास्त रिक्वेस्टेड आहे कारण माझी एक सबस्क्रायबर आहे. छोटीशी सबस्क्रायबर आहे जिने मला Instagramवर फॉलो करून खूप रिक्वेस्ट केला होता या व्हिडिओसाठी. आणि म्हणजे तो टॉपिक काय आहे तर तिला हेअरस्टाईल्स हवे होते. सो शी रिक्वेस्टेड मी टू मेक व्हिडिओ ऑन हेअरस्टाईल. तर फायनली आज मी तो व्हिडिओ शूट करतीये आणि ती खूप दिवसांपासून मला रिक्वेस्ट करत होती. ऑलरेडी मी ट्राय पण केलं होतं शूट करायला, पण मी 1-2 हेअरस्टाईल केल्या आणि मग नंतर माझ्या फोनचं स्टोरेज संपलं म्हणून मी कंटिन्यू केले नाही. आज परत तिची एका व्हिडिओवर कमेंट आली, सो मग मी आज डिसाईड केलं की लेट्स मेक धिस व्हिडिओ. तर आता तुम्हाला माहिती आहे की मी आता रिसेंटली माझे हेअर जे आहेत शॉर्ट केलेले आहेत. या अगोदर माझ्या हेअरची लेंथ बऱ्यापैकी होती आणि आता हसबंडच्या सांगण्यावरून मी थोडंसं माझे हेअर्स काय आहे ते शॉर्ट केलेले आहे. डेलीसाठी प्रिफर करते, की फक्त हेअर्स असे ओपनच ठेवते. मला तेच जास्त आवडतं. पण जर कधीतरी वाटलं, की आपल्याला काहीतरी लूक थोडंसं चेंज करायचं आहे, तर मग इझी हेअरस्टाईल मी आज तुमच्यासोबत शेअर करते. सो हेअरस्टाईल करताना लक्षात घ्यायचं, तर माझे जर हेअर्स खूप जास्त सिल्की आहे आणि स्मूथ आहे, सो त्याच्यामुळे मी काही दुसरं ॲक्च्युअली यूज नाही करत. पण तुमचं हेअरचं टेक्स्चर खूप जास्त रफ जर असेल, तर तुम्ही कुठलंही छान सीरम लावून तुमचे हेअर सॉफ्ट करू शकता, जेणेकरून हेअरस्टाईल जे आहेत छान होतात. सो लेट्स बिगिन इंटू द व्हिडिओ वन बाय वन. मी तुम्हाला 5 हेअरस्टाईल वगैरे करून दाखवते. फर्स्ट हेअरस्टाईल मी आता तुमच्यासमोर करत आहे. त्यासाठी मी इकडे साइड पार्टिशन केलेलं आहे. थोडं कोंबच्या हेल्पने मी थोडेसे केस जे आहे विंचरून घेते आणि थोडंसं जे केस आहे मी फेसवर घेणार आहे माझे, म्हणून ते साईडला केलेले आहेत. आणि त्यानंतर मागच्या बाजूने एक सेक्शन उचलून त्याला थोडंसं ट्विस्ट ट्विस्ट करणार आहे. आणि ट्विस्ट करत करत मागच्या बाजूला आपल्याला हे जे हेअर्स आहेत ते घेऊन जायचे आहे. थोडेसे जे तुमचे हेअर्स आहेत ते मॅनेज करून घ्या आणि मग एखादी बॉबी पिन किंवा टिकटॉक पिन घेऊन तुम्ही त्याला बॅक साईडला टक करू शकता. आता या ज्या हेअरस्टाईल्स आहेत ना, या तुम्ही डेलीसाठी करणार आहात, सो त्याच्यामुळे सिम्पलच असायला हव्यात. जास्त हार्ड किंवा वेळ घेणाऱ्या हेअरस्टाईल आपण रेग्युलर लाईफमध्ये जास्त इतका वेळ नसतो, म्हणून आपण त्या रोज नाही करू शकत. त्याच्यामुळे ह्या एकदम सिंपल अशा हेअरस्टाईल्स आहेत. त्यानंतर दुसऱ्या बाजूनं पण मी सेमच सेक्शन घेतलेला आहे परत हेअर्सचा. परत थोडेसे केस समोर सोडलेले आहेत आणि मग ट्विस्ट ट्विस्ट करत नेऊन मागच्या बाजूने ह्याला पण मी जे आहे पिन्सच्या हेल्पने टक करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता लगेच आपला फेसला किती छान लुक येतो. त्यानंतर आता सेकंड हेअरस्टाईल, त्याला सुद्धा मी साइड पार्टिशनच ठेवणार आहे. आणि या हेअरस्टाईलमध्ये परत मी असा हेअर्सचा एक सेक्शन उचललेला आहे आणि यामध्ये मी काय करणार आहे, दोन असे पार्ट्स करणार आहे. जो एक सेक्शन घेतलेला आहे ना अगोदर, त्याचे मी इकडे जे आहेत दोन पार्ट्स करणार आहे आणि तेच एकमेकांभोवती असे ट्विस्ट ट्विस्ट करून घेणार आहे. खालचे कुठलेही हेअर्स मी याच्यामध्ये उचललेले नाही, फक्त त्या दोन पार्टलाच मी काय केलेलं आहे, ट्विस्ट ट्विस्ट केलेलं आहे अशा छान पद्धतीने सगळीकडून. आणि ह्याला परत मी काय केलेलं आहे, मागे असं म्हणजे जे काय म्हणतात ना, पुल 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 आउट करतात थोडंसं आपण हेअर्सला, जेणेकरून ते थोडंसं मेसी वाटेल आणि मेसी लुक आल्यानंतर खूप छान वाटते ही हेअरस्टाईल. सो त्याच्यामुळे थोडेसे हेअर्स जे आहे मी त्या ट्विस्टिंग मधनं पुल आउट केलेले आहे आणि मागे पिनेने टक केलेले आहे. या हेअरस्टाईलमध्ये फक्त आपण एकाच साईडने करत आहोत, जेणेकरून दुसरी साईड जी आहे आपली थोडीशी डिफाईन्ड वाटेल. थर्ड हेअरस्टाईल्स मध्ये सुद्धा आपण साइड पार्टिशनच केलेलं आहे आणि ही फर्स्ट हेअरस्टाईल सारख्या म्हणजे मोस्टली सिमिलरच आहे सगळ्याच हेअरस्टाईल. तर थर्ड मध्ये आपण काय करणार आहोत, एकदम छोटा असं सेक्शन घेणार आहोत एका साईडचा आणि त्याला परत ट्विस्ट ट्विस्ट करत जायचं आपल्याला. आणि मग ट्विस्ट केल्यानंतर परत आपल्याला पिनच्या हेल्पने त्याला मागे टक करायचा आहे. काळजी घ्यायची आहे की जेव्हा तुम्ही टक करत असतात ना, जे तुमचे बाकीचे हेअर्स आहेत ते थोडेसे वर फुगू शकतात. सो त्याला तुम्ही असं खाली जर ओढलं ना, की ते व्यवस्थित बसतं. सो मग त्याला तुम्ही पिनेने मागे परत एकदा टक करून घ्या आणि परत तुम्हाला अजून एक सेक्शन घ्यायचं आहे. या हेअरस्टाईलमध्ये आपण दोन ट्विस्ट करणार आहोत साईडला. कारण ह्याने जे आहे ना, थोडंसं प्लेट्स दिसून येतात, सो छान वाटतं हे पण. हवं तर तुम्ही 3 किंवा 4 सुद्धा करू शकता, पण ऑलरेडी माझे केस थोडेसे पातळ आहेत, त्याच्यामुळे मग मी 2च ट्विस्ट इकडे करते आणि मागे याला जे आहे छान टक करून घेते परत. आणि साईडनं परत आपण असेच हेअर्स ठेवणार आहोत.
त्यानंतर फोर्थ हेअरस्टाईलमध्ये आपण मिडल पार्टिशन केलेली आहे. मी हेअर्स परत जे आहे छान असे विंचरून घेतलेले आहे. परत दोन्हीही साईडचं एक सेक्शन उचलायचं आहे आपल्याला इकडून सुद्धा. आणि ही माझी पर्सनल फेव्हरेट हेअरस्टाईल आहे. आणि ही हेअरस्टाईल मी तेव्हा यूज करते जेव्हा माझे हेअर्स जे आहे ना खूप जास्त ऑइली आणि असे काय म्हणतात ना चप्पू चप्पू वाटायला लागतात. त्यावेळी मी ही हेअरस्टाईल करते. ह्याने खूप छान बाउन्स येतो हेअर्समध्ये. एक सेक्शन उचलून जे बाकीचे हेअर्स आहे ते मी व्यवस्थित दुसऱ्या साईडला टाकलेले आहे आणि मग नंतर ट्विस्ट करत करत जे आहे हा सेक्शन मी मागे टक केलेला आहे. आणि परत जे आपण साईडला केलेले हेअर्स आहेत ते त्या टक केलेल्या पिन्सच्या वरतून आपल्याला घ्यायचे आहे, जेणेकरून आपण पिन हाईड करू आणि ते खूप छान सुंदर सुद्धा दिसतं आणि खूप छान बाउन्स येतो या हेअरस्टाईल मध्ये. सो खूप म्हणजे मी तर नेहमी ही हेअरस्टाईल करते. जेव्हा मी हेअरस्टाईल करत असते ऍक्च्युली तेव्हा ही जास्त करते. सेम आपल्याला दुसऱ्या साईडला पण करायचं आहे परत. या हेअरस्टाईलमुळे खूप असं फेस जो आहे आपला एकदम असं कॉन्फिडंट आहे असं फील व्हायला लागतं. आणि ऑफिस मीटिंगसाठी किंवा कॉलेजसाठी तुम्ही या हेअरस्टाईल जर केले ना तर खूप छान तुमचा फेस दिसेल. नेक्स्ट हेअरस्टाईल मध्ये मी काय केलेला आहे, हा थोडासा जो मोठा कोंब असतो ना ज्याचे दात म्हणता येईल ते दूर दूर असतात तो घेतलेला आहे. कोंब मी हेअर्स मधून फिरवला त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता खूप छान अशा प्लेट्स पडलेल्या आहेत. आणि साईड पार्टिशन मी ठेवलेलं आहे. तुम्ही हवं तर मागच्या साईडने पण घेऊ शकता, पण साईड पार्टिशनमुळे थोडंसं असं मेसीनेस येतो, खूप छान वाटतो. ज्या प्लेट्स पडतात ना ते तशाच ठेवायच्या आहे. अजून तुम्ही त्याला मेसी करू शकता थोडंसं, जेणेकरून हे तुमचं असं जसं खाली चप्पू चप्पू वाटणार नाही. सो छान तुम्हाला हे हेअर्स अशीच घ्यायचे आहे आणि एक छान छोटस असं क्लचर घेऊन तुम्ही याला मागे सिक्युअर करू शकता. आणि थोडेसे हेअर्स तुम्ही पुल आउट करा ज्याच्यामुळे एकदम छान असा बाउन्स सुद्धा हेअर्स मध्ये येईल. खूप छान वाटते ही हेअरस्टाईल सुद्धा जीन्सवर किंवा कुठल्याही आउटफिटवर खूप छान वाटते. वळूया नेक्स्ट हेअरस्टाईलकडे. यामध्ये पण साईड पार्टिशनच आहे. परत परत आपल्याला सेम एक सेक्शन घ्यायचं आहे. तुम्ही म्हणू शकता सगळ्याच हेअरस्टाईल ऑलमोस्ट सिमिलर आहे, पण नाही थोडं थोडं आपण वेगळा लुक क्रिएट करू शकतो थोडा थोडा. सो आपण इकडे आता असं परत काय केलेलं आहे, सेक्शन घेतलेला आहे आणि या सेक्शन मध्ये पण आपण छोटे छोटे दोन परत सेक्शन करणार आहोत आणि ट्विस्ट करणार आहोत. एकच ट्विस्ट देणार आहोत आणि सेकंड ट्विस्टला आपण काय करणार आहोत, एक सेक्शन खाली सोडून एका सेक्शनला वर पकडून बाकीचे जे खालचे हेअर्स आहेत ना आपले ते आपण याच्यामध्ये ट्विस्ट करून घेणार आहोत. असं सेकंड ट्विस्ट द्यायचा आहे आणि सेम तुम्हाला परत थर्ड ट्विस्ट सुद्धा याच्यामध्ये द्यायचा आहे. आणि सगळं सोबत असं मिक्स करून म्हणजे ट्विस्ट करून एकत्र हेअर्स करून तुम्ही याला परत असं छान जे शेवटी हेअर्स उरतात ना त्याला ट्विस्ट करा एकत्र आणि मग तुम्ही याला मागे छान असं पिनेने सिक्युअर वगैरे करू शकता. आता ह्याच्यामध्ये जे आहे ना पहिल्या जे अगोदरचे हेअरस्टाईल होता त्यामध्ये आपण फक्त ट्विस्ट ट्विस्ट करत होतो त्याच्यामुळे प्लेट्स दिसत नाही. पण हे जे आपण पॅटर्न करतो ना की खालचे हेअर्स मिक्स करत जातो याच्यामुळे प्लेट्स पडतात. सो तो खूप छान वाटतो प्लेट्स पडलेला पॅटर्न. आणि त्या प्लेट्स आपल्याला थोडस पुल आउट करायचे आहे आपल्या ह्या ब्रेड मधनं, जेणेकरून त्याला मेसीनेस येईल. आणि मागे छान असं आपण टक करून दिलं की सेकंड साईडनं पण आपण सेमच करणार आहोत.
तर बऱ्याच जणांना ओपन हेअर्स आवडत नाही. सो आपण काय करू शकतो, हे जे हेअरस्टाईल केलेली आहे ना, यालाच पोनीमध्ये टाय करू शकतो. सो मागचे जे उरलेले हेअर्स आहेत त्याला छान तुम्ही असे मागे एखाद्या रबर बँडच्या हेल्पने छान टाय करू शकता. सो गरमीच्या दिवसांमध्ये सुद्धा हे खूप छान वाटेल. समोरून तुमच्या फेसला डिफाईन करेल अशी ही छान हेअरस्टाईल आणि मागच्या बाजूने तुमचे हे असे काय बोलतात टाईड हेअर म्हणजे पोनी हेअर्स ते खूप छान वाटेल. समोरून तुम्ही असे थोडेफार केस सुद्धा सोडू शकता जेणेकरून ते तुमच्या फेसवर खूप छान लुक देतील.